रामकृष्ण हरी. जय भोलेनाथ. सोमवारची साधी कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. त्याचा एक शिष्य होता. तो रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी. वाटेत वेळूचं बेट होतं. परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे. हा मागं पायी. तो तिथे कोणी नाही. त्या भीतीनं वाळू लागला. तेव्हा गुरुजीने विचारलं, खायला प्यायला वाण नाही, मग बाबा असा रोड का? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही. स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ असं म्हणतं. मागे पाहतो तर कोणी नाही. ह्याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिवू नकोस, मागं काही पाहू नकोस, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्यानं काय केलं? रोजच्या प्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला. मी येऊ असा ध्वनी झाला. ये असा जवाब दिला. मागं पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजीने पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं. त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला. शंकराची पूजेला गेला. तिथं थोडी वाट पाहिली. स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला. इतक्यात पती आला. अगं दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं. हात धुतला. दार उघडलं. पती घरात आले. नित्यनेम करू लागले. पुढं दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असं 4ही सोमवारी झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. दोघंजण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नाचा. ही रत्ने कुठून आणली? मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यानं दिली. तुझं माहेर कुठं आहे? वेळूंच्या बेटी आहे. मला तिथं घेऊन चल. पतीसह चालली. मनी शंकराची प्रार्थना केली. मला अर्धगटकेचं माहेर दे. तो वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडाच आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला. कोणी म्हणे माझा जावई आला. कोणी म्हणे नणंद आली. कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबतायत. शिपाई पहारा करतायत. बसायला पाट दिला. भोजनाचा थाट केला. जेवण झाली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली. घरी परतली. अर्ध्या वाटेत आठवण झाली. खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयंता परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यांदे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वेळूचं बेट आहे. तिथं हार पडला आहे. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्याने विचारलं, इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. आबाई असेल तर सांगते. 4ही सोमवारी हाक ऐकली. जेवती ताट ढकलून दिली. रत्नांनी भरली. सोन्यांची झाली. ती मला देवाने दिली. आपण विचारू लागला तेव्हा भिवून गेले. माहेरची म्हणून सांगितलं. शंकराची प्रार्थना केली. अर्धगटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पाहू. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. हरिओम.